नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपल्याला जाणून घ्यायच्यात. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 86 पैशांनी महागलेलं आहे, तर डिझेल 83 पैशांनी महाग झालंय. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसलेली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याला आणखी तपशील देत आहेत. बघूया. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे. साधारणतः 1 रुपयाची वाढ ही अशी मानली जाते, कारण की पेट्रोलच्या किमतीत 0.86 पैसे तर डिझेलच्या किमतीत 0.83 पैशांची वाढ ही झालेली आहे. आणि साधारणतः मागील 4 दिवसात ही दुसऱ्यांदा वाढ होत आहे आणि 4 रुपयांची वाढ ही मानली जात आहे. चार दिवस आधीच 3 रुपयांनी पेट्रोल डिझेल महागलं होतं, तर आज पुन्हा एकदा 1 रुपयांनी वाढ झाली आहे आणि त्यानुसार 4 रुपयांची वाढ ही नेमकी झाली आहे. सध्या मी मुंबईतील एका पेट्रोल पंपावर आहे. नेमकं या ठिकाणी नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. काकासाहेब, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे, काय सांगाल? नेमकं काय वाटतंय तुम्हाला? 4 रुपयांची वाढ आहे. काय नाही, सरकार भीक मागायला लावणार आहे लोकांना, बाकी काय नाही. आता ज्यावेळेस पेट्रोल 50 रुपये लिटर होतं ते पण तुम्ही बघितलं आणि आज 107 रुपये लिटर आहे ते पण तुम्ही बघत आहात. काय वाटतं नेमकं यावर? काय हो, सगळे चोर आहेत तो राजकारणी, बाकी काय नाही. सगळे राजकारणी चोर आहेत. कोण जनतेसाठी कुठलाही राजकारणी नाही. सरकारजवळ पर्याय भरपूर आहेत. पेट्रोलची महागाई फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे. तुम्ही गुजरातमध्ये जावा, गुजरातमध्ये आज पेट्रोल 96-93 रुपीज लिटर आहे. मग महाराष्ट्रासाठीच हा फक्त अन्याय का? जर जनतेने हा सवाल जर सरकारला विचारला तर त्याचं उत्तर सरकार देऊ शकत नाही. बहुत महंगा हो गया, बहुत महंगा हो गया. बहुत महंगा. परवडता नहीं क्या? नहीं पड़ता. ऐसे में क्या करने का? अरे कुछ कम करवाए ना, सरकार से गुजारिश होगी. हाँ तभी. सरकारी तो बढ़ा रही है. अरे तो वही कुछ करेगा तभी तो कम होगा. नागरिकांना अपेक्षा ही सरकारकडनं आहे, केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.